श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती अर्थातच अमावस्येसंबंधी असणार आहे, कारण येत्या 25 जून 2025 रोजी अमावस्या आहे। ज्येष्ठ अमावस्या, तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं। तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत। अमावस्या आणि पौर्णिमा या दोन ज्या तिथी आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा तिथी आहेत, आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास गोष्टी केल्या, तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मदत होत असते। बऱ्याचदा पैसा येतो आणि पुन्हा पैशाला वाटा फुटतात। काही होत असतं त्यामागे नक्कीच वास्तुदोष किंवा पितृदोष असतो, किंवा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते त्यामुळे या गोष्टी घडत असतात। या गोष्टी थांबाव्या याकरिता आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून आराधना करायला हवी। तर कुठल्या सेवा आहेत हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला आपण काय करावं, काय टाळावं, किंवा कोणकोणते उपाय आपल्याला करता येतील, या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी अमावस्या प्रारंभ केव्हा आहे आणि अमावस्या समाप्ती केव्हा आहे हे जाणून घेऊया। तर बघा, मंगळवारच्या दिवशी म्हणजे 24 जून 2025 रोजी अमावस्या प्रारंभ सकाळी 7 वाजता आहे आणि अमावस्या समाप्ती 25 तारखेला सायंकाळी 4:01 आहे। म्हणजे काय, तर 4 वाजेपर्यंत अमावस्या आहे आणि उगवत्या तिथीनुसार जर आपण विचार केला तर 25 तारखेलाच आपण अमावस्येचे जे काही उपाय आहेत ते करणार आहोत। सेवा ज्या काही आहेत त्या 25 तारखेलाच करायच्या आहेत। आता हे तुमच्या लक्षात आलं असेलच की आपल्याला 25 तारखेला काय काय करायचं आहे। एक एक करून मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येबद्दल आता सविस्तर माहिती सांगते। तर बघा, सनातन परंपरेमध्ये अमावस्येचा दिवस खूप विशेष आणि पवित्र मानला जातो। या दिवशी स्नान, ध्यान, पूजा, प्रार्थना, तपस्या आणि दान यासारख्या क्रियांना विशेष महत्त्व दिलं जातं। अनेक भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात। भगवान शिवशंकर, भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मी यांची देखील या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे। गरुड पुराणामध्ये असे म्हटले आहे की अमावस्येला पूर्वजांसाठी तर्पण म्हणजे पाणी अर्पण आणि पिंडदान म्हणजे अन्न अर्पण करणं यासारख्या विधी केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांचा आशीर्वाद मिळतो। तर आपण सुद्धा आपल्या पूर्वजांचे या दिवशी स्मरण केले पाहिजे, त्यांच्या नावाने पिंडदान केले पाहिजे, अन्न अर्पण केले तर पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष होणार नाही। तर बघा, वर्षभरामध्ये येणाऱ्या 11 अमावस्यांच्या तुलनेमध्ये ही जी ज्येष्ठ अमावस्या आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। याचं कारण म्हणजे या अमावस्येला निर्जळा अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं। तर याचंही एक कारण आहे, ते म्हणजे या महिन्यामध्ये काही दिवसांपूर्वी आपण निर्जळा एकादशीचं व्रत केलं, त्यानंतर आपण वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला करत असतो। आता ज्येष्ठ महिन्याचा हा शेवटचा दिवस, ज्येष्ठ महिन्याला आपण निरोप देतोय, तर मग म्हणूनच अमावस्येला निर्जळा अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं। आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही किंवा आपल्या घरात मांसाहार होणार नाही, कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं जाणार नाही, या पद्धतीने नियम पाळायचे। त्याचबरोबर परान्न घेणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे। कुणाच्या घरी जेवायला जायचं नाही, तर हे नियम तुम्ही ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने पाळू शकता। बघा, या दिवशी शिववास आणि धृतियोग असे 2 योग जुळून आलेले आहेत। शिववास योगामध्ये पितृतर्पण केल्यामुळे पितृदोष दूर होतो आणि धृतियोगामध्ये दान आणि स्नान करणे खूप शुभ असते। आता अमावस्या तिथी म्हटलं तर बऱ्याच जणांना या तिथीची भीती वाटते की अरे बापरे, अमावस्या आहे, मग खूप काहीतरी वाईट घडणार आहे किंवा वाईट काळ असतो। तर कुठली स्थिती वाईट नसते, काही गोष्टी आपल्या विचारांवर देखील अवलंबून असतात। त्यामुळे अमावस्या तिथी वाईट नाही, कारण अमावस्येला आपण माता लक्ष्मीची आराधना करत असतो, लक्ष्मीपूजन देखील साजरी करत असतो। त्यामुळे अमावस्या ही तिथी वाईट नाही। पण या काळामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी जर आपल्याकडून घडल्या किंवा काही गोष्टींची काळजी जर आपण घेतली नाही तर मग त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो। म्हणून काही गोष्टींची अमावस्येच्या दिवशी आपल्याला खास काळजी घ्यायची असते। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते। आता अमावस्येच्या दिवशी काय करायचं हे जाणून घ्यायचं आहे। तर बघा, अमावस्येच्या दिवशी अर्थातच लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे, जेणेकरून आपला पितृदोष किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा छोटासा उपाय सकाळी आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील हळदी आणि शिंपडायचं आहे,
किंवा गोमूत्र असेल, गंगाजल असेल, तर ते तुम्ही घरामध्ये शिंपडलं तर एक प्रकारे आपल्या घरचं वातावरण आहे ते सकारात्मक होण्यासाठी देखील मदत मिळते. तर हे देखील तुम्ही करू शकता. आता अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही जाळं जळमट आहे ते देखील काढलं जातं. त्यासोबतच घरामध्ये जर काही जुन्या वस्तू साचलेल्या असतील ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही, जसं की जुनी रद्दी, जुने भांडे, जुन्या वस्तू आहे ज्याचा आपण काहीही उपयोग करत नाही, पण फक्त एक अडगळ म्हणून आपण घरामध्ये ठेवलेले आहे, तर अशा वस्तू आवर्जून अमावस्येच्या दिवशी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. जेणेकरून घरामधील जी दरिद्रता आहे, अलक्ष्मी जिला म्हटलं जातं, ती आपल्याला बाहेर काढता येणार आहे. कारण जेव्हा आपण अशा प्रकारची अडगळ घरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी साचत जाते, त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी देखील अमावस्येच्या दिवशी करू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्या देवघराची देखील स्वच्छता केली जाते. आता आपलं जे देवघर आहे त्या देवांची दररोज आपण पूजा करतो, पण देवघरामध्ये देवाव्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी असतात, जसं की धार्मिक पुस्तकं असतात किंवा मग इतर जे काही सामग्री असते किंवा आपल्या देवाऱ्याचा जो काही कप्पा असतो किंवा ड्रॉवर असतो त्यामध्ये देखील विविध प्रकारचे सामान आपण ठेवत असतो आणि मग त्याचा थोडासा पसारा होऊ लागतो. पण हा जो पसारा आहे किंवा आपला जो देवारा आहे, देवघर आहे, ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे. ते उठसूट आपण कधीही करू शकत नाही, तर ते अमावस्येच्या दिवशीच करायचं असतं. त्यामुळे देवघराची स्वच्छता करायची असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकता. त्यासोबतच देवघरामध्ये देखील काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवघरात असं काय आहे जे नकारात्मकता निर्माण करू शकतं. तर बघा, बऱ्याचदा आपली जी ग्रंथ आहे ती फाटलेली असतात, त्याची पानं होतात आणि एक पान कुठे तर एक पान कुठे अशी अवस्था होऊन जाते. तर असं जर काही तुमच्याकडे असेल तर ते एक बाइंडिंग करून घ्या, नाहीतर मग सरळ ते तुम्ही टाकून द्या. निर्माल्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता, पण फाटलेली पुस्तकं, फाटलेले ग्रंथ घरामध्ये ठेवू नका. त्यासोबतच एखादा देवाचा फोटो असेल जो फुटलेला आहे तर तुम्ही तो रिपेअर करून आणा, काच व्यवस्थित बसवा, फ्रेम करा. पण जर फुटलेला फोटो तुम्ही वापरत असाल तर ते चुकीचं आहे. अशा प्रकारचा फुटलेला फोटो तुम्ही घरात ठेवू नका. एक प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत असतो, तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही या गोष्टी बाहेर काढू शकता. आता ह्या गोष्टी झाल्या म्हणजे बेसिक, जसं की देवघराचं किंवा आपल्या स्वतःच्या घराचं. आता हे जे काही आहे ते बेसिक आहे, जे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात. त्या गोष्टी आपल्याला अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायच्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला घरातील निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी किंवा दोन्हीही वेळेस आपल्या उंबरट्याच्या ठिकाणी 4 ते 5 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत. 1 वाटी घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि उंबरट्यावर 4 ते 5 कापराच्या वड्या व 2 लवंग, 1 तमालपत्र प्रज्वलित करा. भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी घ्या, साधा कापूर असेल तर साधा घ्या, पण अशा प्रकारे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे कापूर आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपला जो उंबरटा आहे त्यावर हळदीचे लेपन देखील सकाळी करायचे आहे. अंघोळ झाल्यानंतर लगेचच आपल्याला आपला जो उंबरटा आहे त्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. तिथे माता लक्ष्मीची रांगोळीने पावलं काढायची आहेत आणि त्या ठिकाणी एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना तुम्ही तो जो दिवा लावणार आहात तो एकतर तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकतात किंवा तुपाचा लावू शकता, किंवा जे तुमच्याकडे तेल असेल त्याचा लावायला हरकत नाही, पण दिवा मात्र आपल्याला लावायचाच आहे. त्यासोबतच ती जी वात असणार आहे ती तुम्ही लाल रंगाची घ्या, म्हणजे जो कलावा असतो तो घ्या, किंवा आपली जी कापसाची वात आहे त्याला थोडंसं कुंकवाचं बोट लावून तो जो कापूस आहे तो लाल करून घ्या आणि अशा प्रकारे तो दिवा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी मदत मिळेल. अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्हाला उंबरट्यावर करायचा आहे. त्यानंतर बघा, आता सेवा काय करायच्या, तर सेवेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, देवीचं टाक असेल तर त्या टाकावरच तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे.
देवीचा टाकही नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्या, तीही नसेल तर 1 रुपयाचं नाणं घ्या, त्यावर कुंकुमार्चन करा. त्यानंतर सगळं काही करून झाल्यानंतर तो 1 रुपया पुन्हा स्वच्छ धुवून तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे किंवा एखाद्या अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तो खर्च होणार नाही. तुम्ही दर अमावस्येला दर पौर्णिमेला तोच 1 रुपया पुन्हा पुन्हा वापरू शकता. अशा प्रकारे तो ठेवायचा आहे. आता ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. कुंकुमार्चन म्हटलं तर आपण या व्यतिरिक्त तुम्ही अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये अजून काय करू शकता, तर तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता, कुंजिका स्तोत्र म्हणू शकता. या देखील प्रभावी सेवा आहेत, या तुम्ही करायला हरकत नाही. त्यानंतर बघा, आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी अमावस्येच्या दिवशी घरावरून दही भाताचा उतारा देखील केला जातो. थोडासा भात घ्यायचा, दही घ्यायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावरून तो 7 वेळेस उतरवून अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी कोणाचाही पाय पडणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही. बघा, आता दही भाताचा उतारा केल्यानंतर तुम्ही रस्त्यातच ठेवला तर उगाच आपली इडापिडा काढून दुसऱ्याच्या मागे लावण्यासारखं होईल. त्यामुळे ठेवताना काळजी घ्या. एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त कुणाचा वावर नाही, म्हणजे कुत्रं मांजर येऊन ते खाऊन घेतील. अशा प्रकारे काळजी घेऊन आपल्याला हा उतारा करायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे तुम्ही नारळाचा उतारा देखील करू शकता. नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवून अशा ठिकाणी टाकायचा जिथे जास्त वर्दळ नाही किंवा सतत कोणाचा वावर नाही, कारण नारळाने देखील एखाद्याचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यात तो कुठेही टाकू नका, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पितृदोषासाठी देखील आपल्याला उपाय करता येतात. पितृदोषापासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर पितृदोष मुक्तता होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे कावळ्यासाठी दहीभात ठेवणं. तुमची गॅलरी असेल, गच्ची असेल तर त्या ठिकाणी कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळे नाही आले तर दुसऱ्या पक्ष्यांनी तो दहीभात खाल्ला तरीही हरकत नाही, पण पक्ष्यांसाठी तुम्हाला अशा प्रकारे दहीभात ठेवायचाच आहे. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी काही पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाहीत, जसं की पांढऱ्या रंगाची मिठाई. पांढऱ्या रंगाची मिठाई जर तुम्हाला कोणी देत असेल तर ती चुकूनही घेऊ नका. या व्यतिरिक्त सहसा अमावस्येच्या दिवशी इतरांच्या घरचं खाणं पिणं टाळा किंवा चहा असेल, कॉफी असेल किंवा जे विड्याचं पान असतं ते तुम्हाला कोणी देत असेल तर चुकूनही अमावस्येच्या दिवशी ते खाऊ नका. इतकी जरी आपण काळजी घेतली तर निश्चितच आपलं जे आयुष्य आहे ते आनंदात जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यासोबतच आपण सेवा आणि उपाय तर करतच असतो आणि स्वामींची आपण जर सेवा करत असू तर निश्चितच आपल्या आयुष्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही, याची खात्री बाळगा. आता ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने पितृतर्पण विधी नेमका कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते, तेव्हा अगदी काळजीपूर्वक ही माहिती ऐका. बघा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, देवतांचं ध्यान करून दिवसाची छानपैकी सुरुवात करायची. यानंतर अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे. नंतर एका भांड्यामध्ये पाणी, फूल आणि तीळ घ्यायचे आहेत. ते पूर्वजांना अर्पण करायचे आहेत. तर पितृतर्पण विधी शक्यतो तिळांनी केला जातो. तर एका भांड्यामध्ये पांढरी फुलं किंवा मग नसतील तर 4 रंगाची फुलं असतील ती घेऊ शकता आणि काळे तीळ या सगळ्या गोष्टींनी तुम्ही पूर्वजांना पाणी अर्पण करू शकता. तर काय करायचं, आपल्या घरामध्ये जो काही पितरांचा टाक असतो त्याच्यावर तुम्ही या सगळ्या गोष्टी अर्पण करू शकता. यानंतर शेणाची गौरी घ्यायची, ती छानपैकी पेटवून घ्यायची, म्हणजे तिचा विस्तव तयार करायचा एका भांड्यामध्ये. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खीर टाकायची आहे, खास करून तांदळाची खीर. त्यानंतर त्याच्यावर थोडासा गूळ टाकायचा आणि तूप अर्पण करायचं. आणि जेव्हा आपण विस्तवावर हे सगळे अन्नपदार्थ अर्पण करतो तर त्याचा एक खूप सुवासिक असा धूर तयार होतो आणि तो आपल्याला, म्हणजे ते जे सगळं भांडं असतं ना ते पेटवलेलं, तर ते आपल्याला आपल्या पितरांच्या फोटोसमोर ठेवायचं असतं किंवा मग आपल्या घराच्या बाहेर देखील आपण ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या पितरांपर्यंत हे अन्न पोचलं असा अर्थ आपल्याला घेता येतो. जर तुम्हाला तांदळाची खीर करणं दिवशी जमणार नसेल तर तुम्ही त्या होमावर, म्हणजे आपण जो काही विस्तव तयार केलेला असतो गौरीचा, तर मग त्याच्यावर दही भात टाकू शकता आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकू शकता. कडेने पाणी फिरवायचं, पितरांचं स्मरण करायचं, पितृदेवेभ्यो किंवा ओम पितृभयो नमः असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा. या पद्धतीने आपल्याला पितृतर्पण विधी करता येतो. तर खूप साधा सोपा विधी आहे, पण आपल्याला बराच वेळा कंटाळा करतो. त्यामुळे मग आपल्यालाही पुन्हा असं वाटतं की आपल्याकडून पितरांचं हे कार्य झालं नाही, वेळ मिळाला नाही म्हणून हे राहून गेलं, ते राहून गेलं. पण तुम्ही थोडासा वेळ काढला ना तर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. तर दुपारी 12 वाजेच्या आत तुम्हाला हा विधी करायचा आहे.
अजून एक गोष्ट मला तुम्हाला जी सांगायची आहे की आपल्याकडे जे होमाचं भांडं असतं तर त्याच्यामध्ये शक्यतो देवी देवतांसाठीचा होम करावा असं सांगितलं जातं। आणि पितरांसाठीचा जेव्हा आपण असे काही अन्नदानाचे विधी करतो म्हणजे पेटवलेल्या त्या विस्तवाच्या गौरीवर, तर मग ते एका ताटामध्ये करावे। कूर्म पुराणामध्ये सुद्धा असे म्हटले आहे, ज्यांना स्वर्ग दीर्घायुष्य संपत्ती हवी आहे आणि ज्यांना पापे धुवून मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी ब्राह्मण आणि सज्जन लोकांना उदार हस्ते दानधर्म करावा। प्रत्येकाने आपापल्या कमाईतील काही भाग इतरांना मदत करण्यासाठी दान करावा। निर्जला अमावस्या हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी दान केल्यामुळे दैवी आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। ज्येष्ठ अमावस्येला काय दान करावे? जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अनाथ आश्रमात जाऊ शकता आणि ज्या व्यक्तींना काही गोष्टींची गरज आहे त्या तुम्ही दान करू शकता। अजूनही तुम्हाला योग्य वाटेल असे दान तुम्ही गरिबांना करू शकता। तसेच तुम्ही या दिवशी कुत्र्यालाही आवर्जून दहीभात, तसेच दहीभात नाही जमला तर एखादा बिस्किटचा पुडा आवर्जून कुत्र्याला खाऊ घाला। इतरही मुक्या प्राण्यांना या दिवशी अन्नदान आवर्जून करावे। तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या हे सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।